रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल
करिताचे त्रिकंडा चंदन उघडन करी त्रिकंडा चंदन उघडन करी तो मनाई करी कसे तो करी कसे श्रीगंगा चंदन उघडो गंगा चंदन उघडो करी वस्त्र गंगा तिरी दुताचे वस्त्र गंगा तिरी दुताचे त्रिकंडा चंदन उघडन करी त्रिकंडा चंदन उघडन करी श्रीखंडा चंदन उघडो करी श्रीखंडा चंदन उघडो द्वारकेची मूर्त एकनाथा घरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी द्वारकेची द्वारकेची मूर्त एकनाथा
द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पालिवाही हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगळण करी वस्त्र गंगा तिरी दुतासे सेवेची तत्पर उभा ठाई ठाई सेवेची तत्पर उभा ठाई ठाई देव पूजेसाठी तिष्ठ तसे श्रीखंड्या चंदन उगळण करी वस्त्र गंगा तिरी दूत असे निळा म्हणे देव राबेजांचे घरी दत्त चोपदारी करी तसे श्रीखंड्या चंदन उगळण करी वस्त्र गंगा तिरी दूत असे महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या हे दुसरे चरण संताची या रंगगुमादाने कथेचा विस्तार रंगगुमादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या हे दुसरे चरण संताची या रंगगुमादाने कथेचा विस्तार रंगगुमादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदम भोज तेजस हृदय प्रदेशम विदिन्द्राहि देव सदास्तो यमानम समाधिस्थमूर्तिम भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आज शांती ब्रह्म
एकनाथ महाराज यांच्या जलसमाधीनिमित्त व आवाज थोडा विकवतो. तुझी गाडी घेऊन जा. पैसे पाठवत त्याला गाडी घेऊन जा, घेऊन ये. जागी जाऊन ये तोपर्यंत. हॅलो मोकळा कर की. जलसमाधीनिमित्त हा निवडलेला 4 चरणाचा अभंग निळोबराय संत निळोबराय फार मोठा अधिकार असणारे निळोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि निळोबराय म्हणतात, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. असा नाथांचा अधिकार बनलेला म्हणून द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या एवढंच नव्हे तर श्रीखंड्या चंदन उगळणी करी, वस्त्र गंगा तिरी धुता असे. श्रीखंड्या सर्व काम करत असत. सेवेशी तत्पर उभा ठाई ठाई, सेवेची तत्पर उभा ठाई ठाई, देवपूजेसाठी तिष्ठत असे. निळा म्हणे देव राबे ज्यांचे घरी, दत्त चोबदारी करीत असे. हाला नाथांच्या या षष्टीनिमित्त आणि जलसमाधीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तसं बाकी संतांच्या चरित्रावर भरपूर कार्यक्रम केले, पण नाथांचं चरित्र म्हणजे फार अवघड. ही माझ्याकडे आलेली सेवा, गावकऱ्याकडून आलेली सेवा, आणि त्यातली त्यात तुमचे सलगर माऊली असतील, आप्पा असतील, सर्वांकडून यांचे आमची हुलगे माऊली, सर्वांनी तुमच्या कमिटीच्या मार्फत मला ही सेवा मिळाली. आणि ही सेवा म्हणजे एक आपली साधारण सेवा, मोडकी तोडकी सेवा सर्वांनी गोड करून घ्यावं. आणि या सेवेसाठी जी मला साथ आहे ती महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचारी, आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव, तेच काय आमच्या मराठवाड्याचं वैभव, हरिभक्तपरायण लहू महाराज चौरे, गुजर, पैठणकर, आणि तेही पैठणचेच आहेत, नाथांच्या गावचे आहेत ते. आणि महाराष्ट्रातील नामांकित गायक आमचे कृष्णा महाराज फुलंब्रीकर, माऊली महाराज जालनेकर, तसेच लोंढे महाराज सचिन महाराज लोंढे, बनसोडे महाराज इंदापूर, आणि आमचे काकड्याचे प्रमुख कुलकर्णी महाराज, विलेकरी बाबा व गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या सेवेला सुरुवात करतो. तसा माझा खास म्हणजे गायनाचा विषय आहे, पण सेवा करायला, मोडकी तोडकी सेवा करायला एक श्रद्धेने काही हरकत नाही. आणि तसं पाहिलं तर बरं का, आता मी तरी म्हणतो येड्यापणात राहिलो तर आम्ही. माऊली कृष्णा माऊली माऊली महाराज, तुम्हाला विनंती माझी की गायक हे गायनाचा फायदा जे आहे ना आपल्यापासून दुसऱ्याला भेटतो. आपण गायक नाही, साधे कीर्तनकार हो, दोन काहीच येत नाही, टिप्पण करतात, आज टिप्पण केली की उद्या कीर्तन करतात आणि येतात 10-12 हजार रुपये घेऊन जातात. आपल्याला ह्या लोकांचे घरदार सोडून, लेकरं बाळ सोडून 8 दिवस राहावं लागतं, आणि 8 दिवसात एकाचं एक ऐकून घ्यावं लागतं. इथं कोणी बोललं नाही बरं का, इथं पण नाही, आम्हाला काही त्रास नाही, छान वाटलंय, असं काही नाही. परंतु कथेकड कीर्तनाकडे वळा, हे नारदाच्या गादीला सांगतो मी. पण आपल्या आवाजाचा आपणच फायदा घ्या.
निवृत्त एकनाथा घरी पानिवा यारी कावडीने, असा ज्या नाथांचा अधिकार आहे ते नाथ शांतीब्रह्म एकनाथ पैठण क्षेत्रातील हे पैठण क्षेत्र म्हणजे आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि ते दक्षिण काशी समजलं जातं। 1 नंबर धर्मपीठ काशी आहे आणि 2 नंबर धर्मपीठ आमचं पैठण आहे आणि 3 नंबर मग तुमचं पंढरपूर आहे, असा पैठणचा अधिकार आहे। आणि या पैठणमध्ये ज्यावेळेस शुद्धीपत्रासाठी माऊलींना म्हणजे चौघा भावंडांना माऊली निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई यांना आळंदीकरांनी शुद्धीपत्र आणा तेव्हा तुम्हाला समाज स्वीकारेल, त्यांना वाडीत टाकलं होतं। तर पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जावं लागलं होतं, म्हणून 2 नंबरचं धर्मपीठ आमचं मराठवाड्याचं वैभव आहे पैठण बी। थाला अलिया पैठण क्षेत्रामध्ये भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासांच्या कुळामध्ये नाथांनी जन्म घेतला। नाथांनी जन्म घेतला म्हणजे नाथ सामान्य नव्हते, नाथ महाविष्णूचा अवतार असं निळोबराय सुद्धा आणि सर्व संत समजित होते की नाथ हे म्हणजे सर्वसामान्य नसून एक महाविष्णूचा अवतार आहे, अवतारिक पुरुष आहेत। आणि या भानुदासाच्या कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर नाथांना लहानपणी खेळ खेळत असताना दगड घ्यायचे, ते देव करायचे, संत करायचे आणि छोटे छोटे दगडांनी ते छोटे छोटे दगड घेऊन त्यांना ते फुलं व्हायचे, फुलं म्हणून दगडाचीच फुलं करायचे, म्हणजे एवढी श्रद्धा आणि त्याच्यात आपण काहीतरी करावं अशी त्यांची संकल्पना। मग अध्ययन वाचन सुरुवात केली। त्यांचे आई वडील ते लहानपण असतानाच त्यांचे आई वडील गतप्राण झाले दोघेही। त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला। आजोबांनी सांभाळ केल्यानंतर एक 6-7 वर्षाचे झाल्यानंतर ते मंदिरात जाऊ लागले। कुठं हरिपाठ असेल, कुठं काही कथा कीर्तन प्रवचन चालू असेल तिथं जायचे, दंग व्हायचे। आणि हे सर्व करत असताना हळूहळू ते 11 वर्षाचे झाले। 11 वर्षाचे झाल्यानंतर तर ते एक शिवालयामध्ये बेलपत्र घेऊन शिवालयामध्ये एक महादेवाची पूजा सोमवारी म्हणजे दिवसभर अन्न पाणी न खाता शिवालयात जाऊन शिवाची आराधना केली। आणि आराधना करत असताना तिथं एक वृद्ध म्हातार बाबा आले। आराधना केल्यानंतर नाथबाबा अध्ययन करत होते तर ते म्हातार बाबा म्हणले, अरे बाळा आता रात्र होत आली, तू काय करतोस इथे, रात्र झाली, घरी जा। बाबा मला रात्रीच मला काहीतरी चिंतन अध्ययन करून मला काहीतरी वेगळं काही करायचंय, समाजाच्या कल्याणासाठी वेगळं काही करायचं असं बाबा म्हणले। असं मग म्हणले, तुला जर हे चिंतन करायचं असेल तर तू स्वतः चिंतन करून अध्ययन करून ते तुला प्राप्त होणार नाही। मग म्हणले बाबा, नाथबाबा म्हणले त्या बाबाला, बाबा मग याच्यासाठी काय करायला पाहिजे मी? तर त्या बाबांनी सांगितलं, तुला जर हे अध्ययन केलेलं फलद्रूप करायचं असेल तर याला कोणीतरी गुरु पाहिजे। म्हणून नाथांनी निर्णय घेतला, 11-12 वर्षाच्या असताना निर्णय घेतला की ते घरी आजोबाला आजीला न सांगता देवगिरीची वाट धरली। देवगिरी म्हणजे आमच्या संभाजीनगरचं
किल्ला हे पहिलं संभाजीनगरचं नाव आमच्या देवगिरी होतं. देवगिरीचं औरंगजेब ज्यावेळेस राजा झाला त्यावेळेस औरंगजेबाने त्याचं नाव ठेवलं औरंगाबाद आणि आता परत संभाजीनगर झालं. इथं ती आनंदाची गोष्ट झाली. देवगिरी किल्ल्यावर गेल्यानंतर देवगिरी किल्ल्याच्या दरवाजाजवळ गेल्यानंतर 2 चोपदारांनी त्यांना अडवलं. किल्ल्याचे जी रखवालदार असतात ना त्यांनी अडवलं. म्हणले कोण हवंय तुला बाळा? ते म्हणे मला स्वामीला भेटायचंय. जनार्दन स्वामी, स्वामी म्हणजे जनार्दन स्वामी, स्वामींना भेटायचंय. काय स्वामी बरोबर काही नातं आहे का? ते म्हणे नाही. नाथ बाबा म्हणले नातं काही नाही, मी नातं नवीन परमार्थिक नातं करण्यासाठी या देवगिरीवर आलेलो आहे, मला स्वामींना भेटायचं. तेवढ्यात असं बोलणं होतं नाव होतंय तरच जनार्दन स्वामी गडाच्या खाली उतरत होते. नाथांजवळ आले. त्यांनी शिपायांना विचारलं कोण आहे हा मुलगा, कोण आहे हा मुलगा? तर त्यांनी सांगितलं हा तुम्हाला भेटायचं म्हणतोय. अरे बाळा म्हणले कुठून आला तू? नाथांनी सांगितलं मी पैठणहून आलो. बर, काय नाव? एकनाथ. मला पैठण मध्ये आमच्या एकाच म्हणतात, नाव माझं एकनाथ आहे. मग ठीक आहे, का तुला काय हवंय? ते म्हणे मला गुरुविद्या पाहिजे आणि तुमच्याकडून मला देण पाहिजे, म्हणून मी या देवगिरी किल्ल्यावर आलेलो आहे आणि तुमच्या सानिध्यात राहून मला काहीतरी भेटल याची अपेक्षा करून मी इथं आलेलो आहे. ठीक आहे म्हणले. तू उन्हात अनात आलास, जेवण वगैरे केलं नाहीस, केलं नसेल, चल माझ्या बरोबर स्नान वगैरे कर, जेवण कर आणि नंतर पुढे बघू. जनार्दन स्वामींनी नाथांना आपल्या घरी नेलं आणि त्यांना स्नान वगैरे करण्यास सांगितलं. स्नान वगैरे झालं आणि जनार्दन स्वामी बरोबर नाथांना जेवायला मिळालं आणि नाथ एवढे आनंदात होते की त्यांना ते आनंद मावत नव्हता. आनंदाच्या भरात त्यांनी काय सेवा करावा आणि काय नाही त्यांना म्हणजे ते भानावर नव्हते, परंतु सेवेला लागले. आणि मग जीवन झाल्यानंतर जनार्दन स्वामीच्या जी बैठक असते त्या बैठकीच्या दारात जाऊन हात जोडून उभा राहिले. म्हणले नाथा मधी. नाथांना मधी घेतलं आणि म्हणले तू ह्या वयात अध्ययन करायचं म्हणतो, तू काही त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं जनार्दन स्वामीने. हा काय सर्वसामान्य व्यक्ती नाही, सर्वसामान्य घराण्यातला नाही आणि तुझे आई वडील खूप भाग्यवान म्हणायचं. काहीतरी परमार्थिक असायला पाहिजे तुझे आई वडील. त्यावेळेस नाथांना आपलं हृदय भरून आलं आणि रडू आवरलं नाही. नाथांनी तसंच रडत जनार्दन स्वामीच्या चरणावर नतमस्तक झाला आणि जनार्दन स्वामींनी परत उठवलं. अरे बाळा काही चिंता करू नको, जसं तुझं घर आहे तसंच हे तुझं घर समज आणि आमच्या एक फॅमिलीतला सदस्य म्हणून आम्ही तुझा स्वीकार करू, चिंता करू नको. विठ्ठल विठ्ठल
त्याच्यानंतर बोकळा कधी आवाज थोडा असा कस तरी असा दबक वाटते विखो गर्दी. हॅलो हॅलो गेम तर वरती थोडं जास्त माहिती नाही मला पण जसं चांगलं वाटत ना असं ती. हा ओके. नंतर जनार्दन स्वामींनी नाथांना ज्ञानेश्वरीचा पाठ चालू केला, गीतेचा पाठ चालू केला. ज्ञानेश्वरीचा पाठ गीतेचा पाठ चालू करून त्याचा रोज नाथ सगळा आणि हळूहळू ते सगळा कारभार गडाचा कारभार आता जास्त झाला काही तुला चांगलं वाटत असतं तरी बाबा तुम्ही हसताय म्हणून काय बरं बरं हा काहीतरी आमच्याकडून चुकतंय ना. पूर्ण गडात किल्ल्याचा कारभार नाथांवर सोपला गेला आणि नाथ अगदी चोखपणे कारभार करायचे. तिथला सगळं टिपण टापण खतावण्या वगैरे सगळं टिपण व्यवस्थित करून एक वेळा 1 रुपयाचा घोळ आला. 1 रुपयाचा हिशोब लागना. कोणत्याच हिशोबात 6 खतावण्या काढल्या. त्या 6 खतावण्यामध्ये तर तो 1 रुपयाचा घोळ निघाला. तर रात्री नाथ 2 वाजेपर्यंत जागून त्या 1 रुपयाचा घोळ काढला आणि तो 1 रुपया सापडला. आणि नंतर रात्रीचे 2 वाजता नाथ उठून मोठ्याने टाळ्या वाजायला लागले. सापडला सापडला सापडला. तेवढ्यात जनार्दन स्वामी उठले आणि नाथांकडे आले. नाथ म्हणले चाललंय काय? ती म्हणे नाथ बाबा म्हणले जनार्दन स्वामींना स्वामी 1 रुपया हा कोणत्याच हिशोबात सापडत नव्हता. तो मी अगदी बारकाईना हिशोब करून तो 1 रुपयाचा हिशोब काढला. तो सापडला. अरे मग 1 रुपयासाठी एवढं जागत असते का रे? नाही म्हणे 1 रुपयाची ती किंमत नाही पण स्वामींची सेवा करत असताना कुठंही न बिनचूक सेवा करणं हे मी ठरवलेलं आहे. म्हणून सेवेत कुठंही कमी पडू नये म्हणून मी एवढा त्रास घेतला आणि तो 1 रुपयाचा घोळ काढला. ठल विठ्ठल एक रुपये हिशोबात आल्यानंतर सापडल्यानंतर नाथ जेवढे खुश झाले तेवढे जनार्दन स्वामी म्हणले अरे तू जर एवढं कृष्ण भक्ती जर तल्लीन झाला तर तुला देव भेट देईल. आणि एवढं तुझं तू एकाग्र चित्ताने एवढा हिशोबात बी असतो आणि अध्ययन करण्यात बी असतो. पण तू आता थोडं बाजूला जा. मग आमचा देवगिरी किल्ला आहे ना आमच्या संभाजीनगरपासून अगदी 12 किलोमीटर आहे. आणि त्या देवगिरी किल्ल्यापासून पलीकडे 5 किलोमीटर अंतरावर टेकडी आणि त्या टेकडीवर खूप लोक आमच्या परिसरातले तिथं शिबिर घेतात. याचं शिबिर मुलांचं शिबिर विद्यार्थ्यांचं शिबिर घेतात आणि अध्ययन करण्यासाठी अनुष्ठान करण्यासाठी तिथं जातात. नाथांना सांगितलं तुम्ही तिथं जा आणि अनुष्ठान करा. तिथं अनुष्ठान करत असताना नाथांना दत्त प्रसन्न झाले. दत्ताने भेट दिली. नाथ मग तर अगदी बेहात खुश झाले. नाथांना दत्त प्रसन्न झाल्यानंतर ते परत आनंदाच्या भरात जनार्दन स्वामीकडे परत आले आणि जनार्दन स्वामींना झालेली हकीकत सर्व सांगितली. आणि मग जनार्दन स्वामी म्हणले वा 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 शबास. पाठीवर हात फिरवून एक आशीर्वादच मिळाला नाथांना. म्हणले खूप छान. हे आम्हाला जे जमलं नाही ते तू करतोस नाथा. खूप भाग्यवान आहेस.
विठ्ठल विठ्ठल हे सर्व झाल्यानंतर जनार्दन स्वामींनी असं ठरवलं की आता नाथ शक्तिशाली बनायला लागला आणि नाथ म्हणजे हा सर्वसामान्य नसून अवतारिक पुरुष आहे. म्हणून नाथांनी जनार्दन स्वामींनी असं ठरवलं की नाथांना घेऊन नाशिक त्र्यंबकेश्वरची यात्रा करायची. नंतर जनार्दन स्वामी एक त्यांच्या अनेक शिष्य घेऊन नाथांना घेऊन नाशिकला गेले. एक मार्मिक पद्धत जे हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत ना, तर हे शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचं चरित्र आरडून ओरडून सांगता येत नाही बरं का. ठराविक तुकोबरायांचे बीजेचं जर कीर्तन असेल तर त्याला ते बीजेच्या कीर्तनाला हास्य मजाक वगैरे असं सांगून चालत नाही. आताच आपल्या सप्ताहामध्ये परवा बीज झालीच ना, 375वी बीज होती आणि नाथांचा जन्म 1533 मध्ये झाला. आणि आता नाथांची ही जलसमाधी सोहळा म्हणजे षष्टी 492वी आहे. आणि या सोहळ्यात आपला एवढा असा रंगबाज छान कार्यक्रम चालला. या कार्यक्रमात आम्ही सर्व वा वा धोतर नेसले गप्पा वा वा रामकृष्ण हरी छान छान छान. असं तुम्ही ते टाळ घेऊन उभं राहिले नाही बरं वाटेल. जरा कॅमेऱ्यात येतात या 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 बर. त्र्यंबकेश्वरला नाशिक त्र्यंबकेश्वरला गेले असताना नाथांना जनार्दन स्वामींना तिथे भागवताचे काही पाठ आणि भागवताचे जे 18,000 श्लोक आहेत त्या 18,000 श्लोकापैकी जवळपास 1 महिन्यात फक्त 50 श्लोक झाले. 1 महिन्यात नाथांना 50 श्लोक झाले भागवताचे. आणि तिथं भागवताचे तेवढ्या 50 श्लोकावर नाथांना आज्ञा दिली की तुम्ही एक प्रवचन करा. त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरला जाऊन ब्रह्मगिरीवर गेले. वरती ब्रह्मगिरी बघितले असं बऱ्याचशा लोकांनी. ब्रह्मगिरीवर गेल्यानंतर आहे डोंगर 5-6 किलोमीटर चढावं लागतं वरती. आहे डोंगर पण त्या डोंगरामध्ये अगदी 10 फुटच कुंड आहे. काय छान पाणी, काळं झार पाणी आणि इकडून उंबरीचं झाड. काय आनंद वाटतो. तुम्ही गेलेले वाटतं आप्पा वा वा. आणि ब्रह्मगिरी करून खाली उतरले आणि त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर येऊन नाथांना काही भागवत लिहिण्यासाठी सुरुवात केली. भागवत लिहित असताना भागवत पूर्ण झालं. रामायण लिहिण्यास सुरुवात केली. असे एका चढी एक असं करत गेले. आणि नंतर त्यांना काशी यात्रा करावी अशी त्यांना इच्छा झाली. नंतर काशीला गेले. काशीला गेले असताना काशीवरून सगळे त्यांचे मित्रमंडळ काशीवरून येत असताना पैठणच्या अगदी जवळ एक उन्हात गाढव तरफड बरफट करत होतं. आणि त्या गाढवाला त्यांना काय वाटलं काय नाही ते बाकीचे सर्वजण उभं राहिले आणि त्यांनी गाढवाला त्या पाणी पाडलं. ते काशीवरून आणलेलं. आणि हे पंडित लोकांना माहिती झालं. अरे बोलले हे नाथाने काय केलं काय केलं काय केलं. बरोबरचे लोक तसेच म्हणायला लागले. आणि म्हणले काय केलं म्हणजे आपल्या देव आहे, आपल्या हृदयात देव आहे, मग त्याच्या हृदयात नाही का देव. सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे.
विठ्ठल जळी स्थळी भरला हिता ठाव नाही उरला आजीना दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला हिता ठाव नाही उरला दृष्टीने पाहिला विठ्ठलची राम देहाने सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश हे सर्वरी राम देहाने सूर्यप्रकाश सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहे मग गाढवांच्या का नाही याला विवेक बुद्धी म्हणायची दुसऱ्यांच्या हृदयामध्ये भगवंत पाहणं आपण माणसातला माणूस माणसातला देव एकमेकाचं जाणायला पाहिजे आपण एकमेकाचा द्वेष करणं योग्य नाही मग तो माझा अधिकार असेल किंवा नसेल पण मी नाही बोलणार आज नाथांच्या चरित्राविना वेगळं काही नको आहे ना तर मग नाथांनी त्या गाढवाला पाणी पाडलं ते गाढव उठून पळालं आणि तिथून परत मग पैठणला आले पैठणला आल्यानंतर काही त्यांनी एक भागवत कथा ठेवली अष्टमीच्या निमित्त भागवत कथा ठेवल्यानंतर भरपूर प्रतिसाद मिळाला पैठणमधून पैठण परिसरामधून प्रतिसाद मिळाला भरपूर लोक असताना जनार्दन स्वामीही त्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आले जनार्दन स्वामी आले असताना मग नाथांनी आजोबांना परिचय करून दिला की हे जनार्दन स्वामी आहेत आणि हे माझे गुरु आहेत आणि यांच्याकडून मला अध्ययन करायला मिळालं आणि ते कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्याला वेळ कमी आता 15 मिनिटं नंतर जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर गेले आणि नाथांनी खूप काही समाजासाठी भरपूर काही मार्गदर्शन करून आपल्या जवळ लोकांना घेतलं आणि परमार्थिक ज्ञान दिलं खुश व्हायचे लोक आणि नाथांनी असं ठरवलं की आता नाथांच्या आजोबाने असं ठरवलं की आता नाथ आपले काही लहान राहिले नाही नाथांचा विवाह करणं महत्वाचं आहे म्हणून आजोबांनी विवाह नाथांचा ठरवला वैजापूर असणार आमच्या संभाजीनगर पासून 80 किलोमीटर आहे त्या वैजापूरची एक मुलगी कुलकर्णी घराण्यातली गिरजाबाई त्यांचं नाव नाथांचा विवाह त्या गिरजाबाईशी झाला आणि काही काळ गेल्यानंतर 1-2 वर्ष गेल्यानंतर त्यांना हरिपंडित म्हणून छानपैकी मुलगा झाला आणि तोही विद्वान होता विद्वान बनवला नाथांनी मग एवढं झाल्यानंतर आता नाथांनी असं नाथांचे तेवढ्यात एक पित्र आल्यानंतर ते नाथांनी पंडितांच्या घरी जाऊन पित्राचं निमंत्रण दिलं पण पित्र वाट बघत होते जेवायची तोपर्यंत इकडं नाथांच्या घरासमोर लोक आले आणि एक बालकाने जेवायला मागितलं नाथांच्या घरी म्हणजे मला भूक लागली आई मला जेवायला दे तर ते नाथांनी ऐकलं तर ते इतर जातीचे ते लोक होते तरी नाथांनी
काय हरकत नाही म्हणले इकडे या. त्यांना सर्वांना जेव घातलं. इकडं पंडित लोक बेताल झाले. ते म्हणले नाथ बिघडले, नाथ बिघडले, नाथ भ्रष्ट झाले. नाथांनी आपल्याला पित्र ठेवलं आणि हे वेगळे लोक जेव घातले. हे पंडित लोक पित्र जेवण्यासाठी नाथांच्या घरी येईनातच. मग त्यावेळी श्रीखंडाच्या रूपात भगवंत म्हणजे गोपाल कृष्ण चालते ना. पण त्यांनी काय केलं, हे नाथांची परीक्षा बघायला लागली आहे हे लोक. हे श्रीखंडाच्या लक्षात आलं. श्रीखंडाने स्वर्गाहून त्यांचे पित्रच आणले, गेलेले पित्र आणले. आणि पंडित इकडं शेंड्या चोळू वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी. वडिलाची पुण्यतिथी, पित्र स्वर्गीचे जेवती. मग ते पाहतात खिडकीतून, तर हे म्हणते ते माझे वडील, म्हणतो हे माझे आजोबा. हे कसं, हे काय चमत्कार, हे काय चमत्कार. आता नाथ संत वगैरे म्हणून घेतो स्वतःला, पण संत नाहीये, हा जादूगार दिसतोय म्हणे. हे त्यांच्या लक्षात येणार की नाथांचा अधिकार काय. आणि नाथांच्या घरी स्वतः भगवंताचं रूप असणार श्रीकृष्ण स्वतः काय काम करतात हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, द्वारकेची मूर्त एक नाथा घरी. पाणी माये हारी कावडी रे, पाणी माये हारी कावडी रे, चंदन उगालोणी करी, श्रीखंडा चंदन उगालोणी करी. पाणी माये हारी कावडी रे, पाणी माये हारी कावडी रे, श्रीखंडा चंदन उगालोणी करी, श्रीखंडा चंदन उगालोणी करी. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. आणि नंतर श्रीखंड्या सगळी कामं करून आटपून अगदी घर बी चकाचक, फरशी चकाचक, सगळे काही काम करायचा. आणि गिरजाबाईला ते आईला गिरजाबाई म्हणजे आपला अधिकार नाही, तो गिरजा आई म्हणणं योग्य आहे. पण असा अधिकार असणारा श्रीखंड्या तरीही नाथांच्या घरी सगळी कामं करायचा. आणि त्या कामाची लाज न धरता अगदी मनोभावे काम करत असताना नाथांनी श्रीखंड्याला विचारलं, श्रीखंड्या खरं सांग गड्या, तू खरा कोण आहे, कुठला आहे तू? मी जिथला जाईन तिथलाच आहे. आणि तू कोण आहे? श्रीखंड्याचे ना. असं उडाउडीचं उत्तर श्रीखंड्याने देत राहिला. श्रीखंड्याने काही सांगितलं नाही मी कोण आहे काय. तर तो हा अधिकार नाथांचा कशामुळे होता? नाथ एक शुद्ध भावनेने परमार्थिक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून घेऊन एक भाविक महाभाविक बनले.
म्हणून भगवंताला भाविकांची फार आवड. आता प्रमाण देण्याला वेळ नाही. भाविकांची आवडी देवा करी सेवा प्रीतीची, हिंडे तया मागे पुढे एवढे संकटी. भाविकांची आवडी देवा, भाविक माणसांची भक्तांची फार देवाला आवड. त्या सर्वांना हो भाविकांची काळजी अंगी देव करी. बघा आमचे मृदंगाचार्य याच्यात बी त्याच्यात बी परफेक्ट आहे. ते मृदंगात बी भारी आणि इकडं प्रमाण अभ्यास गायन बी करतात. वा धन्यवाद. तर बघ असं करत असताना सर्वांना एक वेळा प्रवचन नाथांनी सांगायचं ठरवलं आणि हे आपलं शेवटचं प्रवचन आहे असं नाथांनी अगदी ठरवलं. मनातली मनात ठरवलं आणि सर्व लोक जमले असताना प्रवचनास सुरुवात केली. प्रवचन झालं, कीर्तन केलं नाथांनी. रात्रभर जागर वगैरे आणि हे इकडचे सगळे काम श्रीखंड्या करत राहिला. श्रीखंड्याने दुसरं काम काय केलं ते दुसऱ्या चरणात श्रीखंडा चंद्र श्रीखंडा चंद्र श्रीखंडा चंद्र श्रीखंडा चंद्र चंदन उगळण करी वस्त्रगंगा तिरी धुतासे. श्रीखंड्या सर्व काम करत असताना या सलगर माऊली अरे काय तुम्ही ती सणा दिलं तर छाती धडधड करत होती माझी. श्रीखंड्या चंदन उगळण करी वस्त्रगंगा तिरी धुतासे. या
सर्व काम करत असताना नंतर नातांनी हे सगळं काही ओळखल्यानंतर फाल्गुन मध्ये एकादशीच्या पिरियडमध्ये नाथ शेट्टी त्याच पिरियडमध्ये येते आणि आज नाथ शेट्टी आहे. आज आमच्या मराठवाड्यातल्या किती भाविक आहेत आता सध्या 7 का 8 लाख भाविक जमलेले आहेत आज पैठणमध्ये. दिंड्याची दिंड्या अरे एका दिंडीत लाखो लोक हजारो लोक खूप अगदी मजेबाज कार्यक्रम चाललेला आहे. आणि आज आमच्या पैठण क्षेत्रामध्ये दक्षिण काशी हे पैठण क्षेत्र समजल्या गेलेलं आहे, समजलं जातं. आणि खास म्हणजे